आणि आता बघूयात पुढची बातमी। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सध्या सुरू आहे आणि विधिमंडळ सुप्रीम कोर्टाकडून 3 आठवड्यांची वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये विधिमंडळामध्ये याचिका दाखल करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। एकीकडे विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे आणि त्याच वेळेला नार्वेकर हे सुप्रीम कोर्टाकडून 3 आठवड्यांसाठीची वेळ अधिकची वाढवून मागू शकतात। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, खरं तर डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला होता, तोपर्यंतची वेळ न्यायालयाने दिलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा न्यायालयाकडे वेळ वाढवून मागण्याची विनंती केली जाणार आहे। निश्चित, कारण जवळजवळ 2 लाख पानांची जी कागदपत्र जी आहेत ती तयार करण्यात आलेली आहेत। या सगळ्या सुनावणीमध्ये जी कागदपत्र तयार केली आहेत ती 2 लाख कागदपत्रांच्या आसपास आहेत। एकूण 34 जे आहेत त्या सुनावण्या आहेत, त्यामुळे 34 त्यामुळे त्याच्या 6-6चे असे गट केलेले आहेत। त्यामुळे 6 वेगळे जे आहेत ते निकाल लागण्याची शक्यता आहे। त्याचे 6 वेगळे गट केलेले आहेत। सुनावणी 21 तारखेपर्यंत सुनावणीची प्रक्रिया पार पडेल, मात्र 21 तारखेपासून 31 तारखेपर्यंत सगळ्या सुनावणीची जी लेखन जी आहे ते करणं कठीण आहे। तेवढ्या याच्यामध्ये निकालाचं लेखन करणं कठीण आहे, कारण नागपूर अधिवेशन संपल्यानंतर कागदपत्र मुंबईला न्यायची आहेत। त्याच्यानंतर 2 लाख पानं जी आहेत त्याच्या अनुषंगाने निकालाचं लेखन करायचं, याच्यासाठी वेळ लागणार आहे। ते काम 21 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत होणं शक्य नाही आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 आठवड्यांचा वेळ जो आहे तो वाढवून मागणार आहेत। सुनावणी 20 तारखेपर्यंत पूर्ण होईल, मात्र निकालाचं लेखन करण्यासाठी 3 आठवड्याचा वेळ मागण्याची शक्यता आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण आपण या सुनावणीचा आवाका जर का बघितला तर प्रचंड मोठा आहे। हजारो प्रश्न विचारले गेलेले आहेत, या प्रश्नांमधून त्यांनी उत्तरं दिलेली आहेत। इतर संदर्भ जे आहेत त्याचं लेखन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही कागदपत्र जवळजवळ 2 लाख पानं जी आहेत ती या कागदपत्रांची संख्या असणार आहे। त्यामुळे लिखाण करण्यासाठी वेळ पाहिजे आणि तो वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे। अगदी